निसर्गमय शुभ सकाळ मित्रांनो, सकाळीच आपली मांगी तुंगी डोंगरावर चढाया सुरुवात केली आहे। मैत्रीच्या साथीने मांगी तुंगीचा अविस्मरणीय प्रवास, निसर्ग, इतिहास आणि अध्यापनाचा सुंदर अनुभव। 14 ऑगस्ट 2026 ची रात्र होती। रात्रीचे साधारण 10 वाजले होते। आम्ही आमचे मित्र संदीप आंबात यांच्यासोबत जव्हार फाटा या ठिकाणी बसमध्ये बसलो आणि तिथून सुरू झाला एका सुंदर प्रवासाला। आयुष्यभर लक्षात राहील असा प्रवास अनुभव। आमचा प्रवास होता विक्रमगड, जव्हार, नाशिक आणि पुढे नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध मांगी तुंगी या ठिकाणाकडे। या प्रवास मार्गाने फक्त पर्यटनाचा उद्देश नव्हता, तर मित्रांसोबत काही सुंदर क्षण जगायचे, निसर्ग अनुभवायचा, नवीन ठिकाण पाहायचं आणि मनाला थोडा निवांतपणा द्यायचा, ही एक सुंदर इच्छा होती। बस सुरू झाली आणि प्रवासाला सुरुवात झाली। रात्रीचा अंधार, रस्त्यावरून धावणारी बस आणि मनात मांगी तुंगीला पोचण्याची उत्सुकता, यामुळे वातावरण अगदी वेगळंच झालं होतं। बसमध्ये अनेक मित्र होते। सुरुवातीला एकमेकांची फारशी ओळख नव्हती, पण प्रवास सुरू झाल्यानंतर हळूहळू सर्वांची ओळख होऊ लागली। कोणी कुठून आलंय, कोणाचा पहिलाच ट्रेक आहे, कोण या आधी मांगी तुंगीला आलं आहे, असा गप्पा सुरू झाल्या। काही वेळातच अनोळखी चेहरे ओळखीचे झाले आणि ओळखीचे मित्र जिवलगासारखे वाटू लागले। रात्री बसमध्ये आदिवासी गाण्यांचा ताल सुरू झाला आणि मग सगळ्यांचा उत्साह वाढला। सर्वांना जोहार। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही ज्या ठिकाणी आलोय, पाठीमागे आमच्या बघत आहे तुम्ही मांगी तुंगी पर्वत। आणि मैत्री टूर्सच्या माध्यमातून आम्ही जे आमचे युवा आहेत त्यांची ही सहल आम्ही आयोजित केलेली आहे। आणि दरवर्षी 15 ऑगस्टला मी वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जात असतो। दरवर्षी रायगड असते, त्याच्यानंतर सिंहगड असतो, लोहगड असतो, म्हणजे वेगवेगळे जे किल्ले आहेत त्या ठिकाणी जे आमची फॅमिली असते किंवा आमचे जे युवा असतात त्यांना घेऊन जात असतो। आणि ह्या वर्षी 2026च्या 15 ऑगस्टच्या रोजी आम्ही मांगी तुंगी ह्या पर्वताला भेट देण्यासाठी आलोय। सर्वांची इच्छा होती की एकदा तरी मांगी तुंगी ट्रेक आम्हाला करायचा आहे। फॅमिलीची इच्छा होती, लेडीजची इच्छा होती, परंतु बरेचसे मेंबर होते ते सांगत होते आम्हाला की आपण फक्त युवाच जाऊ, त्याच्यामुळे युवांची ही आम्ही ट्रिप इथे आयोजित केली आहे। आमच्यामध्ये बरेचसे असे जे आमचे युवा आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला भेटलेले आहेत, त्यांची ओळख आम्ही पुढे देणारच आहेत। आणि मैत्री टूर्सच्या माध्यमातून अशाच आम्ही नवनवीन ट्रिप काढत असतो। तर तुम्हा कोणाला यायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा। माझं नाव आहे संदीप दिनेश आंबात, मी केलवा रोड पालघर येथे राहतो आणि नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता। गाणी, गप्पा, हसा मस्करी आणि एकमेकांशी केलेली ओळख, यामुळे रात्रीचा प्रवास कधी संपला हे कळलंच नाही। खरं सांगायचं झालं तर प्रवासाची मज्जा केवळ आपण कुठे जातोय यामध्ये नसते, तर आपण कोणासोबत प्रवास करतो यामध्ये असते। त्या रात्री आम्हाला या गोष्टीचा पुन्हा एकदा अनुभव आला। रात्र सरत गेली आणि अखेर आम्ही मांगी तुंगीच्या पायथ्यापाशी पोचलो। सकाळ झाली, सर्वजण फ्रेश झाले आणि थोडा आराम केल्यानंतर आमच्या समोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे मांगी तुंगीचा ट्रेक पूर्ण करायचा। दिनेश आंबात, मी केलवा रोड पालघर येथे राहतो तारापूरला। त्यांना पण सांगा, आपल्या मेंबरला सांगा। राहतो वानगाव। लहांगे कॅमेरामध्ये राहतो कलवली। सांगू, तिकडे पण सांग। रत्नेश सोरटा कपासे। मंगेश आंबात, केलवा रोड पालघर। शिशिर किणी कपासे नंबरपडा। मित्रा जाडेकर दांडीपाडा। विशाल कोम सफाळा। प्रणव महेश तमरे सिल्टे। संतोष लहांगे शिल्टे। प्रणित गुंडा मांडे। सूरज पांजरा सहाडे। जय सोरठा गिरनोली। निखिल पराड खंबाडे। भरत भास्कर भावर। सु महादू ठाकरे राहणार पालघर कमारे। भरतगिरी शिल्टे। केतन तुंबडे शिल्टे, रोहित भोईर शिल्टे, रवींद्र धांगडे वसई वेस्ट.
मयूर अशोक जाधव वसई वेस्ट. इंद्रजित बालशी केलवा. स्वप्नील विश्वनाथ डगले केळवा रोड वाकसाई. अंकित तेलवडे वसई वेस्ट. सुजित परेट वसई पापडी. सतीश घोषा केळवे दांडेपाडा. रेशन कटाले केलवा रोड वसई. पंकज खडके कोकनेर. प्रदीप तांडेल गिरीश तलाव. रोशन बुतकडे केलवा रोड. अजित लिलका माय मिठागर. सतीश मुद्रेकर वसई. संदेश शेनवार वसई. विशाल पाटकर वसई. अमित पाटकर केलवा. सुनील सिरून केळवा रोड मार्शेट. संकेत पागे दांडेपाडा. रविदास सरून केलवा रोड. सूरज रावते केलवा रोड. मयूर रमाणे सपाले. प्रदीप सातवी पालघर केलवा रोड. रुपेश दक्षिण राहणार चाळीस सज्जनपाडा. नितीन दिवा विक्रमगड. मनीष अहमद राहायला केलवा रोड पालघर. योगेश आंबात राहिला माडशेत. हेमंत पिलेना राहायला चिंचणी. अरविंद बेंडगा तलासरी. हेमंत पिलेना चिंचणी. निसर्गमय शुभ सकाळ मित्रांनो, सकाळीच आपली मांगी तुंगी डोंगरावर चढाया सुरुवात केली आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही पायथ्याशी पोहोचाल तिथं पार्किंग वगैरे केला, तुमचा रजिस्ट्रेशन झाला, फोटो वगैरे घेतला काय तिथंच आपली चढाया सुरुवात करून तर आपल्याला असं या पायऱ्या लागत. या जवळपास 4,500 पायऱ्या हा तर 4,500 पायऱ्या चढून आपली मांगी तुंगी डोंगरावर चढून निसर्ग अनुभवून जैन धर्मीयांचा तीर्थस्थळ आहे त्याच्यामुळं प्राचीन अशा गुफा आपल्याला पाहायला नांगायला मिळते. भरपूर काही गोष्टी आपल्याला इतिहासाच्या गोष्टी वास्तू नांगायला मिळते. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवूनच पुढे तुम्ही नांगत राहाल. नाशिक जिल्ह्यातील सटाणा म्हणजेच बागलाण तालुक्यात मांगी तुंगी हे प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. मांगी आणि तुंगी हे 2 स्वतंत्र शिखरे असून त्यांचा परिसर धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. जैन धर्मीयांसाठी हे एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. या परिसरात प्राचीन गुफा, मंदिरे, शिल्पे आणि दगडावर कोरलेले कोरीव काम पाहायला मिळते. पावसाळ्यामध्ये संपूर्ण परिसर हिरवाईने नटतो. त्यामुळे ट्रेकसाठीही अनेक पर्यटक आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी येतात. आम्ही 15 ऑगस्ट 2026 रोजी या सुंदर ठिकाणी पोहोचलो होतो. मनात एक वेगळीच उत्सुकता होती. समोर उभा होता डोंगर, त्यावर जाणाऱ्या पायऱ्या आणि आजूबाजूचा हिरवगार परिसर पाहून ट्रेक सुरू करण्याची आतुरता आणखी वाढली होती. मांगी तुंगीच्या चढाईला सुरुवात झाली. सुरुवातीला उत्साह खूप होता. एकामागून एक पायऱ्या चढत होतो. काही अंतर गेल्यानंतर मात्र चढाईची खरी जाणीव होऊ लागली. पायऱ्या वाढत होत्या, शरीराला थकवा जाणत होता, पण मन मात्र हार मानायला तयार नव्हतं. कारण प्रत्येक पायरीसोबत वरून जाणारा परिसर अधिक सुंदर होत चालला होता. पावसाळ्यामुळे संपूर्ण डोंगर हिरवगार झाला होता. आजूबाजूला दाट हिरवाई, ढगांनी वेढलेले डोंगर, मध्येच वाहणारा गार वारा आणि दूरपर्यंत पसरलेल्या निसर्गाची सुंदरता पाहताना थकवा जणू कुठेतरी मागे पडत होता. मित्रांनो, आम्ही तर मांगी तुंगीला चढत आहात ना, काय ते मोर ऐकत आहात. रांग रांग मोर येत ना, फारूच मोर ऐकत आहात. तिला नांगायची फार जवळशी नांगायचं आहे, पण दूर आहात. येथे हळूहळू तुम्ही पण याल एखादा तर तुम्हाला मोर ऐकाया ना नांगाया मिळते ओरिजिनल. कधी आम्ही थांबून निसर्ग पाहत होतो, कधी फोटो काढत होतो, तर कधी मित्रांसोबत गप्पा मारत पुन्हा चढाई सुरू करत होतो. मांगी तुंगीच्या चढाई दरम्यान माकडही अनेक ठिकाणी दिसतात. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या हातातील खाण्याच्या वस्तू, पिशव्या, इतर सामानाबाबत सावध राहणं गरजेचं आहे. निसर्गाचा आनंद घेत असताना आपण स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. 4,500 पायऱ्या चढायचे म्हणजे काय खाऊ गोष्ट नाही. हटवायलोच हटत बसत आम्ही चढत आहात. अर्धेक चढला, आता कोडेक चढलं व ते नाही सांगू शकत. आपलं बाकी ग्रुप मेंबर इथं आम्ही इथं थांबला हा. जरा हळूहळू सावकाश चढू, जास्ती घाई पण नाही करायचा. आरामात निसर्गाचा अनुभव घेत आपल्याला चढायचा आहे.
आपलं सगळं ग्रुप मेंबर संदीप दादा सगळेजण चढायला लागला हा मांगी तुंगीचा डोंगर. मांगी ना तुंगी नाव जरी असला तरी हे 2 डोंगर वेगवेगळं हा, पण ते जवळ जवळ असल्या कारणामुळं नाव पडेल आहे मांगी तुंगी. तर संदीप दादा आहे, संदीप आंबात. मैत्री टूर जर हे व्हिडिओ तुम्ही नसाल तर नंबर देत आहोत, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. संदीप दादा असं भारतात असं कोणता राज्य नाही हवा तसं तो जाधव नाही हवा. त्याच्या सगळे सीझनमध्ये वेगवेगळे ट्रिप अशा चालूच राहतात. त्याच्या इंस्टाग्राम आयडी आहे ना, त्याला नका तुम्ही फॉलो करा. कोणाला यायचं हवा तर कॉन्टॅक्ट करा ना. आमची बाईट आहे, एक व्हिडिओ आहे आमचा संदीप दादाशी, तुम्ही नंगदास आजचा एक्सपिरियन्स किंवा संदीप दादा टूर कसा ऑर्गनाईज करत त्याचा सगळा जो एक्सपिरियन्स आहे तो पुढच्या व्हिडिओ तुम्ही नंगदास. जोहार. जोहार. हे होते पहिल्यांदा ऐकलं अरविंद पेंडा, आपल्या समाजातले एक मोठे ब्लॉगर आहेत, ते सुद्धा आपल्या या टूरमध्ये आहेत आणि हाताने करायला लागलोय मांगी तुंगी. मी आता संदीप दादाला जरा विचार यो ट्रेक ये सीझन मध्ये मांगी तुंगी कसा निवडला? मांगी तुंगी ट्रेक जरा उंचावर आहे ना, त्याच्यामुळे पावसाळ्याच्या सीझनमध्येच हा ट्रेक करायला हवा. खास करून पावसाळ्यामध्ये जास्त थकवा लागत नाही आणि पाऊस पण हलका हलका चालू असतो. पहिले जे महिने असतात पावसाळ्याच्या सुरुवातीचे जून जुलै ऑगस्ट, हे तर मी अवॉइड करा. मी तुम्हाला सांगेन कारण की तेव्हा खूप पाऊस असतो. आज आम्ही 15 ऑगस्टला आलो आहे, स्वातंत्र्य दिन आहे, तरीसुद्धा पाऊस आहे हलका हलका. खूप चांगलं नशीब आहे आमचं की थोडासा जास्त मोठा पाऊस नाही, हलका पाऊस आहे. त्याच्यामध्ये हा ट्रेक आम्हाला खूप आनंद देतोय चढण्यासाठी आणि हा ट्रेक आमचा आता चालू आहे. आता आपल्या ट्रिपला पोहोचून त्याच्यानंतरचा आपला प्लॅन काय आहे पुढचा आपल्या? या ट्रिप ही जी ट्रिप आहे आमची 2 दिवसाची ट्रिप आहे, 15 आणि 16 ऑगस्ट. आजच्या दिवशी आम्ही सकाळीच मांगी तुंगी लागलो चढायला, म्हणजे पहिलं ठिकाण आमचं मांगी तुंगी. त्यानंतर आम्ही जाणार आहेत वणी. वणी जर बघायला गेलं तर आपल्या समाजाची देवी आहे, परंतु थोडंसं आता तिथं वातावरण तिथं बघायला गेलं तर चेंज आहे. आता तिथे खूप लोकांनी ताबा केला आहे, परंतु खास करायला गेलं तर ती देवी आपली आहे, आपल्या समाजाची आहे. तिथे आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर आजचा दिवस आम्ही समाप्त करणार आहोत. मुक्काम करणार आहोत आम्ही वणी किंवा वणीच्या खाली पायथ्याखाली. आणि उद्या आम्ही जाणार आहोत गुजरातचे एकमेव असं हिल स्टेशन, हे म्हणजे सापुतारा बघायला. सापुतारा बघायला गेलं तर डांग जिल्ह्यामध्ये येतो आणि संपूर्ण हा जो जिल्हा आहे आदिवासी आहे, तेथील जी निसर्ग तिथला जो आहे तो खूप चांगला आहे, बघण्यासारखा आहे आणि तो अनुभवण्यासाठी आमची पूर्ण टीम आहे ती उद्या जाणार आहे. ठीक आहे दोस्त राहो. जोहार. तुम्ही आम्ही असं तिथे तुम्ही याल ना तर चढताना असं आपल्याला माकड दिसत, बॅग वगैरे काही खाऊ वगैरे घेऊन येत होतं जरा संभाळून, कारण काही माकड काही करत नाही पण काही जे राहत ते अटॅक करत, म्हणजे आपल्याकडे जे काही खाऊ बॅग वगैरे असेल त्याच्यातल्या वस्तू वगैरे ते घेऊन जात. त्याच्याकरता जर तुम्ही आलं तर जरा कसे माकडापासून सावधान राहास, दूरशीत जायजास. आपला नितीन भाऊ चढत आहे, संदीप दादा ही मागे हा, कारण हटवं फार तर हलू 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 नाच तसा, हलू हलू चढ. आपल्या म्हणजे कसा कथा फार हुशार ना. जसा जसा थोडा जमाना बदलत चालला ना तसे आम्ही काम करायचं त्याचा परिणाम आहे, बाकी काय नाही. आखाच्या फलटीतलं कोंबडं फलटी झाली जरा केलं बनवाय. आपल्या आदिवासी गोष्टी ज्या जंगलात वगैरे काय भेटत नाही त्याच्यात सेवन करायला लागलं. संदीप दादा, काय तुमचा एक्सपिरियन्स आतापर्यंत चढायचा? चांगला एक्सपिरियन्स आहे. सगळा ग्रुप आम्ही चाललोय वर आणि विशेष या ट्रेकची आजची गोष्ट अशी आहे की आज हलका हलका पाऊस पडतोय आणि त्यामुळे आम्ही नॉनस्टॉप चढत आहेत. आम्ही जवळजवळ अर्धा टप्पा गाठलेला आहे. आमचे पूर्ण मेंबर बरेचसे वर गेल्यात आणि फक्त मोजके आता खाली उरलेले आहेत. आणि मी तुम्हाला हेच सांगेन की हा जो तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर जेव्हा पाऊस कमी होतो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये बेस्ट ट्रेक असेल, तेव्हा ही जी झाडं झुडपं तुम्ही बघतायत किंवा हा जो तुम्ही निसर्ग बघतायत त्याच्यामध्ये तुम्हाला फुलं बघायला मिळतील. त्याच्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबरला तुम्ही नक्कीच ह्या मांगी तुंगीला भेट द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करेन. कुठं चाललं? आता आपण ज्या ठिकाणी चाललोय महावीर जैनची जी मूर्ती आहे, भगवान महावीर जैनची मूर्ती, जी जगातील सर्वात उंच अशी मूर्ती आहे 108 फुटाची, त्या ठिकाणी चाललो. कारण की अर्धा टप्पा आतापर्यंत गाठलाय आपण आणि
इथून एक शॉर्टकट रस्ता आहे जो जातो त्या मूर्तीकडे, तिथे आम्ही चाललो आता. याल शॉर्टकट चढाया याल ना तर अशा पायऱ्या हा इथंच तुम्ही चढाल तर डायरेक्ट डोंगराच्या वरती. आणि जर तुम्हाला अगदी शॉर्टकट यायचं असेल तर म्हणजे पायथ्यापासून वरपर्यंत टेम्पो सेवा सुद्धा उपलब्ध आहे, म्हणजे तुम्ही अर्ध्यापर्यंत येऊ शकता. इकडून 108 फूट भगवान. ऋषभदेवाची भव्य 108 फूट उंच मूर्ती आली. या मूर्तीचे दर्शन हा आमच्या प्रवासातील एक विशेष क्षण होता. डोंगराच्या विशाल परिसरामध्ये उभी असलेली ही भव्य मूर्ती पाहताना मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. जैन धर्मीयांसाठी मांगी तुंगीचं असलेलं धार्मिक महत्व त्या क्षणी आणखी प्रकर्षाने जाणवत होतं. मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढच्या दिशेने आमचा ट्रेक सुरू ठेवला. पायऱ्या चढत असताना आजूबाजूच्या ऐतिहासिक वास्तू आणि प्राचीन शिल्पाकडे आमचं लक्ष जात होतं. या दगडांमध्ये कित्येक वर्षांचा इतिहास दडलेला आहे हा विचार मनात येत होता. अर्धेक चढलं ना इथंशी ना 2 वाटा लागत. इकडशी जावाय तर मांगी ना इकडशी जावाय तर तुंगी. तर आता आपली पहिल्या जाऊ मांगीला जाऊ ना मग तुंगीला जाऊ. मांगीला काय काय आहे पुढे ना गो आपलं ग्रुप मेंबर पुढे पुढे चालला हा तिचे हरी हरी. आता आपली हो पुढे जाऊ. आज आपण आधुनिक जगात जगत असलो तरी या डोंगरावर येताना आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेला इतिहास आणि धार्मिक वारसा अगदी जवळून पाहायला मिळतो. मांगीच्या दिशेने पोचलो तिथे अनेक प्राचीन धार्मिक वास्तू, मंदिरे, गुफा आणि दगडावर कोरीव काम पाहायला मिळालं. प्रत्येक वास्तू काहीतरी सांगत असल्यासारखी वाटत होती. काही क्षण शांतपणे त्या वास्तूकडे पाहिलं की आपल्याला इतिहास आणि संस्कृतीची जाणीव होते. या प्रवासात आणखी एक आनंदाचा क्षण आमच्या वाट्याला आला. कपराडा गावातील आमचे काही सबस्क्रायबर मित्र आम्हाला तिथे भेटले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेली माणसं जेव्हा प्रत्यक्षात प्रवासात भेटतात तेव्हा त्या भेटीला वेगळीच भावना असते. काही मिनिटांच्या भेटीनंतर आपलेपणा जाणवतो आणि आपलं हे नातं आणखी घट्ट होतं. जोहार मित्रांनो, आपली मांगी तुंगी डोंगरावर हिंडाया इथं आपली भरपूर असा निसर्ग अनुभवला. तसाच इथं जे काही इतिहास आहे तो नांगला. पण हिंडताना आपलं कपराडा गावाचं सबस्क्रायबर मित्र भरपूर जण मिळला. हा मित्र नाव काय तुझा? संजू. सगळेजण एक एक कपराड्याचे काय झालं सगळेजण कपराड्याचे हे सगळीला मिळून आपल्याला फार आनंद झाला. आपलं ते व्हिडिओ नांगत त्याच्यामुळे ती नांगून लगेच आपल्याला आवाज दिला. आपली पण तिशी ओळख केली. आपले माणसाला जेव्हा भेटू तर आपलेपणा जो जाणवय तो शब्दात मांडू शकाय नाही. असंच आपला व्हिडिओ तुम्ही नांगत राहा, मस्त आम्हाला प्रेम करत राहा. म्हणजे मी तर एक पालघरचा छोटासा युट्यूबर आहे. माझ्यासारखं अजून कितीतरी मोठे मोठे गाणेवाले तुम्ही नांगत हवं ते पण येतीलच लवकरच तुम्हाला भेटायला. तिकडे नाही येतोच बरोबर ना. तुला थँक्यू. व्हिडिओ नांगजास 1-2 टायमाला आपल्या लग्नात झालेला राहायचे. तुमच्याकडे आम्ही लग्नात येईल रातचे डोंगरावर आता इथंच आपल्याला तुंगी डोंगरावर हे मागील काय आहे. आता आपली फार वरत लागत त्याच्यामुळे फार वारा येत आहे, धुका येत आहे. म्हणजे पूर्ण डोंगराची चारही बाजूनी कोरीव काम करत जैन धर्मीयांचे पवित्र देवदेवता आहेत त्यांच्या मूर्त्या डोंगरात म्हणजे दगडात कोरेला. हा भरपूर असं मंदिर आहे त्यांचं पायाचं ठसा. बाकी इथं याल तर तुम्हाला माकडा भरपूर मिळतील. जरा माकडापासून सावध राहास. पिशवी वगैरे घेऊन नको इजाज कारण ते आपल्या हाताची पिशवी वगैरे घेऊ शकत. पालख्या पण आहे इथं. यो नजारा यो अनुभव भारी वाटत आहे. मांगीचा अनुभव घेतल्यानंतर आता आमच्या समोर पुढचं लक्ष होतं तुंगी. मांगी आणि तुंगी हे 2 स्वतंत्र शिखरे असून दोन्हींचा ट्रेक आपल्याला पद्धतीने वेगळा आणि सुंदर अनुभव देतो. त्यामुळे तुंगीच्या दिशेने निघताना मनात एक वेगळीच उत्सुकता होती.
खरं सांगायचं तर मांगी तुंगीचे फोटो आणि व्हिडिओ मी या आधी सोशल मीडियावर अनेक वेळा पाहिले होते. अनेक मित्रांनी या डोंगरावर जाऊन काढलेले फोटो पाहताना मनात नेहमी एक विचार यायचा की आपणही कधीतरी या डोंगरावर जाऊ, इथला निसर्ग स्वतःच्या डोळ्यांनी पाहू आणि हा सुंदर क्षण अनुभवू. आणि आज तो दिवस प्रत्यक्षात आला होता. तुंगीच्या दिशेने आमची चढाई सुरू झाली. वाटेत पुन्हा हिरवाई, डोंगर, दऱ्या आणि गार वारा आमची साथ देत होती. कधी ढग जवळ येत होते तर कधी डोंगरावरून धुकं फिरताना दिसत होतं. पावसाळ्यातील मांगी तुंगीचा हा परिसर खरंच एखाद्या चित्रासारखा दिसत होता. मांगी पूर्वे साईडला आहे ना दक्षिण साईडला तुंगी आहेत. आता आपण तुंगीला जात आहात. वातावरण पण मस्त एकदम आहे, पण आपल्याला इथंशी दिसत नाही, धुका आहे. चला पुढे जाऊ, मग तुम्हाला मांगी नांगला आता तुंगी दाखवू. इथून किती अजून जायला लागेल दादा? इथून थोडासा ट्रेक आहे, वरती जायला लागेल, कारण की जेवढं मांगी वर आहे तेवढं तुंगी सुद्धा वर आहे. ओके, चला उत्सुकता आहे. घे तुझा मिक्की घेतो. आणि जेव्हा आम्ही तुंगीच्या उंच भागात पोचलो तेव्हा समोर दिसलेलं दृश्य खरंच शब्दांच्या पलीकडे होतं. आजूबाजूचा उंच उंच डोंगर, त्यावर पसरलेली हिरवाई, दूरपर्यंत दिसणाऱ्या दऱ्या, ढगामधून डोकावणारे डोंगर आणि अंगावर येणारा गार वारा. त्या क्षणी असं वाटत होतं की आपण एखाद्या स्वर्गीय ठिकाणी उभे आहोत. काही क्षण आम्ही फक्त शांत उभे राहिलो. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करण्यापेक्षा त्या क्षणाला डोळ्यांनी अनुभवावं असं वाटत होतं. कारण काही दृश्य अशी असतात की ती कॅमेऱ्यात कितीही सुंदर कैद केली तरी प्रत्यक्ष अनुभवाची सर त्याला येत नाही. त्या क्षणी मनात एक विचार आला, आपण रोजच्या आयुष्यात किती धावपळ करतो. काम, जबाबदाऱ्या, पैसा, मोबाईल आणि रोजच्या समस्या यामध्ये आपण स्वतःसाठी जगणं विसरतो. पण एखाद्या दिवशी मित्रांसोबत असा प्रवास करावा, डोंगर चढावा, निसर्गाच्या कुशीत काही वेळ घालवावा आणि स्वतःला पुन्हा एकदा अनुभवावं. यापेक्षा सुंदर गोष्ट दुसरी काय असू शकते. ग्रुप मेंबर पुढे चढेल होतं. काय रे, कसा काय वरती? अरे केलव्याचं, पण वरत तुम्ही चढून आला ना? वरत गेल्यावर कसा वाट? फार भारी ना? असा चालेल. बरं आम्ही जाऊ, तुम्ही तर पुढेच जाणार, आता आम्ही चढू. या संपूर्ण प्रवासात शरीर थकलं होतं, पण मन मात्र आंदोलनाने भरून गेलं होतं. कारण आमच्यासोबत मित्रांची साथ होती. एक थकला की दुसरा त्याला देत होता. कोणी मागे राहिलं तर बाकीचे थांबत होते. कोणी फोटो काढत होते, कोणी व्हिडिओ काढत होते, तर कोणी फक्त त्या क्षणाचा आनंद घेत होता. आणि म्हणूनच हा ट्रेक फक्त मांगी तुंगीचा ट्रेक राहिला नाही. हा आमच्या मैत्रीचा, निसर्गाच्या प्रेमाचा आणि सुंदर आठवणीचा एक अविस्मरणीय प्रवास बनला. 14 ऑगस्टच्या रात्री जव्हार फाट्यावरून सुरू झालेला आमचा प्रवास, रात्रीच्या बसमधील गाणी आणि गप्पा, सकाळची मांगी तुंगीची चढाई, हजारो पायऱ्यांचा अनुभव, ऋषभदेवाच्या भव्य मूर्तीचं दर्शन, प्राचीन गुफा, मंदिरे, कपराडा येथील सबस्क्रायबर मित्रांची भेट आणि शेवटी तुंगीवरील दिसलेला अप्रतिम निसर्ग, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणारं आहे. मांगी आणि तुंगी फक्त 2 डोंगर शिखर नाहीत, ती निसर्ग, इतिहास, धर्म, संस्कृती आणि मानवी जिद्दीचा सुंदर अनुभव आहे. या डोंगरावर चढताना प्रत्येक पायरी आपल्याला थोडं पुढे घेऊन जाते आणि प्रत्येक पायरीनंतर दिसणारा दृश्य आपल्याला सांगतं की प्रयत्न केल्यानंतर मिळणारा आनंद किती सुंदर असतो. मित्रांनो, तुम्हीही कधीतरी मांगी तुंगीला येणार असाल तर निसर्गाचा आनंद नक्की घ्या, पण त्याचबरोबर या परिसराची पवित्रता आणि स्वच्छता जपा. पावसाळ्यात पायऱ्या आणि दगड घसरणे होऊ शकतात, त्यामुळे सावधपणे ट्रॅक करा. आपल्या क्षमतेनुसार चढाई करा आणि कोणत्याही धोकादायक ठिकाणी केवळ फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण प्रवासाचा उद्देश फक्त एखादं ठिकाण गाठणं नसतो. प्रवासाचा खरा अर्थ असतो त्या वाटेवर भेटणाऱ्या माणसांना जपणं, निसर्ग अनुभवणं, इतिहास समजून घेणं आणि आयुष्यभर पुरतील अशा आठवणी सोबत घेऊन परतणं. मांगी तुंगीचे या प्रवासाने आम्हाला हेच दिलं. काही सुंदर दृश्य, काही अविस्मरणीय क्षण, काही नवीन ओळखी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मैत्रीच्या साथीने जगलेले काही अनमोल क्षण. हा प्रवास इथे संपला असला तरी त्या आठवणी मनात कायम राहतील.
मांगी तुंगीच्या त्या हिरवगार डोंगरामध्ये, ढगाच्या सावलीत, गार वाऱ्यामध्ये आणि मित्रांच्या हसण्यात आम्ही आयुष्याचा एक सुंदर दिवस अनुभवला. आणि म्हणूनच मांगी तुंगीचा हा प्रवास आमच्यासाठी फक्त एक ट्रेक नव्हता, तो होता मैत्री, निसर्ग, इतिहास आणि आठवणीचा एक सुंदर सोहळा. धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत निसर्ग जपा, प्रवास करा, मित्रांसोबत हसा, आयुष्य मनापासून जगा. जय आदिवासी, जय जोहार.